तालुक्यातील सोनांबे ग्रामपंचायतीची यंदाची पंचवार्षिक निवडणूक ही तरुण वर्गाने प्रतिष्ठेची करत निवडणुकीत रंग भरला आहे। माजी सैनिक व ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली युवा परिवर्तन पॅनलची निर्मिती करून एक प्रकारे परिवर्तन घडवायचा असा पणच केल्याने सोनांबे ग्रामपंचायतीची निवडणूक ही ऐतिहासिक होणार असल्याचे बोलले जात आहे। 2021 ते 2025 या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला। या निवडणुकीत तरुण वर्गाने सहभाग घ्यायचा आणि गावाचा विकास काय असतो हे एक आगळंवेगळं उदाहरण गावासमोर ठेवायचे या शुद्ध हेतूने प्रेरित होत काही तरुण एकत्र आले आणि त्यांनी शोध सुरू केला तो अशी व्यक्ती शोधण्यासाठी की जो समाजातील तरुण वर्गाला काही व्यवसाय नोकरी मिळवून देणार असेल, जो लोकांच्या अडीअडचणी सोडवेल, त्यांना मानसिक आर्थिकदृष्ट्या मदत करेल, जनतेचा आदर करणारा असेल। तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर एकच नाव आले, ते म्हणजे डॉक्टर रवींद्र रामनाथ पवार। त्यांनी पशुवैद्यकीय सेवा पुरवताना सर्वसामान्य माणूस जवळून पाहिलेला आहे। सामान्य शेतकऱ्यांना कुटुंबाचा गाडा पुढे नेताना काय त्रास होतो या दुःखाची तीव्रता त्यांना माहीत आहे। या शेतकऱ्यांच्या घरात 2 पैसे कसे येतील या विचारातून प्रेरित होत त्यांनी साई समृद्धी दूध डेअरीची उभारणी केली। वेळप्रसंगी आर्थिक हातभार लावत या शेतकऱ्यांना गाई म्हशी मिळवून दिल्या। शेतकऱ्यांच्या मुलांना दूध डेअरीत रोजगार दिला। आणि माझं नाव अनिल बंडू सातपुते, राहणार सोनांबे। मी एक शेतकरी कुटुंबात जन्माला आलेलो आहे। मी एक 10 ते 15 वर्षापासून जनावरांचा व्यवसाय करतोय। माझ्याकडे पहिली एकच म्हैस होती, त्यानंतर मी डॉक्टरांच्या भेट घेऊन त्यांनी मला वेळोवेळी मदत करून म्हशी गोठा वाढवला, म्हशी वाढवल्या, त्यातून मला चांगला नफा मिळतोय। डॉक्टरसुद्धा गावात त्यांची डेअरी एक तीसुद्धा चांगलं एक गोरगरिबांना दूध वाटत आहे कमी पैशामध्ये। डॉक्टर पूर्ण आमचे 200 मेंबर आहेत, त्यांना पण सहकार्य करताय, मला मदत केली किंवा मी त्यांच्याकडंच 10 वर्षापासून काम करतोय। ते मला आम्हाला पैसे पण देत आहेत आम्हाला, किंवा आणखीन आमचे गोठा दुसऱ्या लोकांचे गोठा वाढवला त्यांनी, त्यांना सुद्धा मदत केली वेळोवेळी। तसं आमचे चुलते त्यांना पण त्यांनी वेळोवेळी मदत करतायत। आमच्या गावात त्यांचं भरपूर ते लोकांना पण सहकार्य करता येते भरपूर। तर आम्हाला शेतीची पहिली उत्पन्न कमी भेटायची, कधी पावसाने जायचे, कधी बाजारभावाने जायचे। त्यानंतर आम्हाला दुधापासून चांगला उत्पन्न मिळते, दुधापासून आमची आर्थिक परिस्थिती सुधारली। आता आम्हाला कुठली अडचण येत नाही आता दुधामुळे। जसं कोणत्या गोष्टीचं एक तर शेतीचं मिळते, दुधाचं कोणतरी एक वर्षाला मिळते आम्हाला, त्यामुळे कुठली अडचण नाही आम्हाला। त्याचप्रमाणे ऐन दुष्काळात ग्रामस्थांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी तरुण मित्रांच्या मदतीने मिळवून दिले। सामाजिक सलोखा राखत रमजान ईदच्या पवित्र सणाला मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत इफ्तार पार्टीच्या माध्यमातून फळांचे वाटप करत सामाजिक एकोपा जोपासला। गावातील मुलांना प्राथमिक शिक्षण घेताना बौद्धिक विकास साधायचा असेल तर त्यांना भौतिक सुविधाही उत्तम मिळायला हव्यात, यासाठी डॉक्टर रवींद्र पवार यांनी एम्पथी फाउंडेशन मुंबई व लोकसहभागातून निधी जमवत युवा वर्गाच्या सहकार्यातून भव्य दिव्य शाळेच्या वास्तूची निर्मिती केली। यासाठी नागेश्वर पवार, पोलीस पाटील चंद्रभान पवार, ज्ञानेश्वर पवार, तानाजी पवार, खंडेराव पवार, सोपान बोडके, दामू बोडके, ढगळे गुरुजी, डॉक्टर राहुल पवार, रेखा पवार, सुभाष पवार, संतोष पवार, श्रीराम पवार, विष्णू काळुंगे, विजय जाधव, सुभाष पवार, किसन पवार, बाळू पवार तसेच माजी सैनिक संघटना आदींनी विशेष सहकार्य केले। त्याचप्रमाणे सिन्नर घोटी रोडलगत खापराळेजवळील उंच डोंगरावर असलेल्या शिवकालीन भवानी मातेच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी डॉक्टर रवींद्र पवार यांनी मोठी देणगी देत हातभार लावला आहे। त्यामुळे रखडलेल्या कामास गती प्राप्त झाली। मंदिराचे काम उत्कृष्ट व गतीने पूर्ण होऊन भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी इतरही देणगीदारांना आवाहन करत निधी उपलब्ध करून दिल्याने मंदिराचे जवळपास 80% काम पूर्ण झाले असून रंगरंगोटी, फरशी व सुशोभीकरणाचे काम बाकी आहे। त्यासाठी निधी उपलब्ध करण्याचे काम चालू आहे। येत्या नवरात्रीपर्यंत भाविक व दानशूरांच्या मदतीने काम पूर्ण करण्याचा त्यांनी व युवा मित्रांनी संकल्प केला आहे। तर गोरे डॉक्टरला आम्ही सांगितलं का असं असं आपल्याला करायचे। गोरे डॉक्टर म्हणे काही हरकत नाही, तुम्ही मला कवाय बोलवा, कवाय तुम्ही जिकडून ज्या बाजूला तुम्हाला रोड लागला किंवा काही अडचण आली तर मला सांगा।
तर मग तर आपल्याला आणखीन देवीचा आशीर्वादच लागल्यासारखं झालं. मग गोरे डॉक्टरांकडे गेल्यावर गोरे डॉक्टर म्हणलं ठीक आहे, तुम्हाला मी रस्ता देतो, कवा करायचा तुम्ही मला सांगा. त्यांनी लगेच रस्त्याचं काम आपल्याला 1 ते 2 महिन्यात आत त्यांनी रस्त्याचं काम आपल्याला लगेच चालू करून दिलं. त्याच्यानंतर रस्ता आम्ही खिंडीपर्यंत आणला आमच्या योगदानामध्ये. त्याच्यानंतर मग आणखीन गाव वर्गणी, तालुक्यातून, जिल्ह्यातून असे लोक आपल्याला मंदिरासाठी त्यांनी देणगी दिली. मग त्याच्यानंतर आमचे चुलते बाजीराव बोडके, BM पवार सर, त्याच्यानंतर ते घोडे तहसीलदार घोडी, त्याच्यानंतर अजून पिंटू चौथवे झालं, राजाभाऊ वाजे झालं, बरेच असे मोठ्या मोठ्या हस्ती त्यांनी या मंदिराला योगदान दिलेले. आणि तेच त्यांनी जवळजवळ या मंदिराचं एवढं मोठं भव्य काम त्यांनी ते उभं केलं. त्याच्यानंतर काही 4-5 वर्षानंतर ते थोडंसं काम स्थगित झालं. स्थगित झाल्यामुळं आम्ही बघितलं, आता आमचं लक्ष नव्हतं. आम्ही व्यवसायवाले लोक, ठीक आहे, दर्शनाला जायचं, दर्शन करायचं, परत घरी जायचं, आपल्या व्यवसायाला सुरुवात करायचो. मग परत इथं आता कोरोनाचा काळ तर होताच, मंदिरात तर कोणी येत नव्हतं. आमची टीम वनप्रस्थ फाउंडेशन ते जवळजवळ 4-5 वर्षापासून इथं झाडं लावत आहे. रवींद्र पवार त्यांनी एक शब्द दिला होता मला का मंदिरासाठी, का बा माझा आईने नवस पूर्ण केला तर मी मंदिरासाठी काहीतरी काम करेन. तर मग त्याला आम्ही तिथूनच फोन केला, मंदिरापासूनच आमची टीमे होती इथं. तर फोन केल्यावर त्यांनी लगेच आम्हाला उत्तर असं दिलं की तुम्ही केव्हा करणार आहे, माझ्याकडे वेळ नाही, पण तुम्ही मला सांगा, त्या दिवशी मी हजर राहील. तर त्याच्यानंतर 2-3 दिवसाला ते लगेच मंदिरामध्ये आपले दत्ता बोराडे म्हणून ठेकेदार आहे, त्यांची भेट घेतली त्यांनी. ते म्हणून आता आम्हाला वेळ नव्हता, पण ते म्हणून आम्ही डायरेक्ट ठेकेदारला काम देऊ. ठीक आहे म्हणलं, चालेल ना म्हणलो, डॉक्टर साहेब काय हरकत नाही, आपल्याला काम होण्याची गरज आहे. कारण का सगळ्या भिंतीवर गवत उगलेलं होतं, म्हणजे जवळजवळ कमजोर झालं होतं काम. आपण एवढं मोठं त्या लोकांनी श्रेय देऊन काम केलं भारी, आणि ते आपण नाही केलं तर काय करणार आहे, आपणही थोडंफार हातभार लावायला पाहिजे. तर मग डॉक्टर साहेबांनी लगेच 2-3 दिवसात येऊन त्यांचे बंधू आणि डॉक्टर साहेब सकाळी 7 ते 8 वाजता इथं आले. त्यांनी लगेच त्या ठेकेदाराला ठरवून दिलं, त्यांना लगेच विसार देऊन त्यांनी ते काम स्टार्ट करून दिलं. काम त्यांनी स्टार्ट केल्याच्या नंतर मग आम्ही नंतर विचार केला, आता डॉक्टर साहेबांनी एवढं योगदान दिलं तर मग आपणही बी थोडंसं गावात जाऊ, 4 गावात जाऊ, कुठंतरी वर्गणी मागू आणि मंदिराची माहिती देऊ. एक ग्रुप स्थापित केला आम्ही आई भवानीच्या विरुद्ध, आणि त्यांना लोकांना माहिती दिली का बा असं असं मंदिराचं काम चालू आहे, आपल्याला असं नाही असं करायचंय. ठीक आहे, लोकांनी आपला चांगला प्रतिसाद दिला. कोणी सिमेंटच्या गोळ्या दिल्या, कोणी पैसे दिले, कोणी वाळू दिली. म्हणजे आपल्याला चौकून आपल्याला ते योगदान आणि वर्गणी गोळा झाली. त्याचप्रमाणे गावचे कुलदैवत भैरवनाथ महाराज मंदिर व परिसरात आधुनिक सोयीसुविधायुक्त बनवला तर भाविकांना यात्रा काळात व वर्षभर चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. हे सर्व त्यांचे कार्य तरुणांनी बघितलेले असल्याने सर्वांनी त्यांच्या नावाचा विचार करत त्यांनाच राजकारणात येण्यास प्रवृत्त केले आणि यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार निवडीचे सर्व अधिकार देत काही झाले तरी यावेळी परिवर्तन घडवायचेच असा चंगच बांधला आहे. डॉक्टर रवींद्र पवार यांनीही तरुणांच्या विनंतीचा मान राखत ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेत ज्येष्ठ तरुण महिला यांच्याशी विचारविनिमय करून पॅनल निर्मिती केली. ग्रामपंचायत निवडणुकीत यश आल्यास सरपंच व सदस्यांच्या कामकाजावर अंकुश ठेवण्यासाठी माजी सैनिक आणि ज्येष्ठ नागरिकांची संमती घटित करणार असल्याची माहिती डॉक्टर रवींद्र पवार यांनी दिली. याबाबत अधिक जाणून घेऊया डॉक्टर रवींद्र पवार यांच्याकडूनच. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज व ग्रामदेवत भैरवनाथ महाराज यांच्या कृपाआशीर्वादाने सोनंबे ग्रामपंचायत निवडणूक 2021 ते 2025 भव्य रणनीती व ग्रामपंचायत निवडणुकीचा जो कार्यक्रम जाहीर झाला त्या संदर्भात मी डॉक्टर रवींद्र रामनाथ पवार
शिक्षण HSC, DVSC आणि AH, व्यवसाय पशुवैद्यकीय व त्याचबरोबर दूध व्यवसाय, साई समृद्धी डेअरी प्लॅन्ट माळेगाव MIDC व सोनंबे पंचक्रोशी आणि सिन्नर तालुक्यातील सर्व पंचक्रोशीतील सर्व गाव व दूध व्यावसायिक शेतकरी या सर्वांच्या आग्रहास्तव आणि विशेषतः वैयक्तिक दूध व्यवसाय करीत असताना प्रत्येक गावात जात असताना शेतकऱ्याच्या समस्या व सोनंबे गावातील सर्व शेतकऱ्यांशी निगडीत असताना ज्या काही समस्या आढळण्यात आल्या व त्या समस्यांचं निवारण करण्यासाठी कुठेतरी सत्य येणं गरजेचं असतं. व्यवसाय करत असताना सामाजिक बांधिलकी व राजकारण व इतर राजकीय नेते, आमदार असतील, खासदार असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, सर्वांचा जो काही त्यांच्यामध्ये माझा काही जो संबंध आला तो संबंध येत असताना त्यांचे माझे काही रिलेशन झाले. परंतु काम करत असताना ग्रामपंचायतीत ठराव जाणं गरजेचं असतं. ग्रामपंचायतीचा ठराव ज्या वेळेस जातो त्यावेळेसच गावात काहीतरी चांगलं काम करता येतं आणि कोणताही निधी मंजूर करून आणण्यात येतो. आणि तो मंजूर करून आणण्यासाठी गावात आपण कुठेतरी राजनीती हो पाहिजे असा सल्ला जेव्हा मला गावातील ज्येष्ठ नागरिक असेल, माजी सैनिक संघटना असेल व तरुण सुशिक्षित जो युवा मित्र जे आमचे तरुण सुशिक्षित मंडळी असतील, काही बेरोजगार पुरुष असतील, त्यांच्या काही ज्या समस्या असतील, या सर्वांनी एकत्र येऊन जो पुढाकार घेऊन जो आग्रह केला की तुम्ही राजकारणात यावं लागेल, तुम्ही राजकारण करावंच लागेल, त्या सर्वांच्या आग्रहास्तव ग्रामपंचायत निवडणूक 2020 ते 2021 याची रणनीती सुरू करण्याचा आम्ही सर्व युवा मित्रांच्या आग्रहास्तव सुरुवात केली. राजकारणात यायचा उद्देश सोनंबे गावात असणाऱ्या विविध कामांच्या त्रुटी, त्यामध्ये पाणी पुरवठा असेल, सार्वजनिक शौचालय असतील. सर्वात महत्वाचा प्रश्न गेल्या 20 ते 25 वर्षात आमच्या गावामध्ये फक्त एकच मुतारी आहे. जेव्हा राजकारण तुम्ही करा आणि काहीतरी गावाचा विकास करा हे सांगण्यासाठी जेव्हा सर्वजण आले तेव्हा मी तरुणाला एकच सांगितलं की मला जो सदस्य पाहिजे, माझ्या पॅनलचा जो उमेदवार पाहिजे, हा तरुण तडफदार आणि स्वतःच्या पायावर उभा असणारा स्वावलंबी सदस्य पाहिजे, जेणेकरून तो निवडून आल्यानंतर त्यांनी आपल्या गोरगरिबांचे कामं केले पाहिजे, गावच्या विकासाच्या दृष्टीने कामं केले पाहिजे. त्या सर्वांनी मला सांगितलं, डॉक्टर तुम्ही सांगतील ते उमेदवार आम्ही देऊ, तुम्ही निवडशाल ते उमेदवार आम्ही देऊ, आमच्या याबद्दल सर्व अधिकार तुम्हाला असतील. त्या हिशोबाने मी त्यांना सर्व हा म्हटलो. 15 वर्षापासून जे काम व्हायचं थांबलं होतं ते सर्व युवा पिढी आणि एकत्र येऊन जे काम चालू केलं आणि ते कामाचं योगदान सर्व व्यवस्थित सफल झालं, त्याच्यामुळे त्यांचा चांगला वाटा राहिला. सर्व उमेदवार तुम्हाला पण कळालं असेल की हे सर्व उमेदवार हे तरुण तडफदार आणि कोणालाही पण ग्रामपंचायतीला 1 रुपया खाऊन स्वतःचा प्रपंच करायचा नाही. आता ही सर्व गोष्ट करत असताना, व्यवसाय करत असताना राजकारण का करावं, राजकारणात का उतरलो, तर राजकारणात उतरण्याचा एकच उद्देश गावाची प्रगती, गावाचा विकास, गावात असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्यांचं निवारण हे आम्ही सर्व युवा परिवर्तन पॅनल नावाने आणि सर्व युवा पिढीने एकत्र येऊन हे काम करायचे. गावातल्या समस्या ते करताना, उमेदवारांची निवड करताना, सगळ्या गोष्टीचं हे करताना आम्ही सर्व भावबंदकी असेल, सर्व नाते असेल आणि सर्वात महत्वाचं आपल्या गावातलं जे योगदान आहे माजी सैनिक संघटना यांच्या मार्गदर्शनासाठी त्यांनी सांगितलेल्या याच्यानुसार हे काम चालू आहे. आणि माजी सैनिक संघटनेने आम्हाला यांचं आमच्यावर नियंत्रण असणार आहे. उद्या आम्ही आमच्या आता सत्ता आल्यानंतर आम्ही जे कामं करणार आहे हे कामं आम्ही चांगले करत आहो का नाही ही सर्व नियंत्रण त्यांचं असणार आहे, ज्येष्ठ मंडळींचं असणार आहे. त्याच्यामुळं आज पण मी माझ्या उमेदवारांना सगळ्यांना सांगितलंय का आपण निवडून आल्यानंतर उद्या नशिबाने सरपंच काय असेल ते आरक्षणानुसार जो काही होईल तो होईल, पण आपण 11 जणही सरपंच आहोत, आपण सगळे एकत्र येऊन आपल्या गावाचा विकास करणार आहोत असं सर्वांनी एकमेकाला सांगून कोणतेही हेवेदावे आमच्यात राहणार नाही आणि सर्वांनी एकत्र येऊन कामं करायचे या उद्देशाने आम्ही या रणनीतीमध्ये, या राजकारणाच्या याच्यामध्ये झालेलो आहोत, सक्रिय झालेलो आहोत. तरी सर्वांना विनंती आहे की आज 20 वर्षानंतर गावाच्या परिवर्तनाची वेळ आली आहे. गावाचं परिवर्तन करताना सर्व युवा पिढी, तरुण सुशिक्षित बेरोजगार मित्र व
आमच्या पाठीमागे हात ठेवणारे माजी सैनिक संघटना असेल आणि सर्व ज्येष्ठ लोक असतील, या सर्वांचं एकच म्हणणं आहे का इथून मागे झालं फोडाफोडीचं राजकारण आपल्याला करायचं नाही, भावंडकी घरं फोडण्याचं राजकारण करायचं नाही. आणि सर्वात महत्वाचं, नावं मी घेत नाही, पण आम्हाला इतका आनंद झाला का ह्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून गावातील 4 कुटुंब ज्यांचे राजकारणामुळे जे वाद चालू होते त्या 4ही कुटुंब एकत्र आहे आणि 4ही भाऊ एकत्र या राजकारणामुळे आले. इथंच आम्ही आमच्या राजकारणाची नीती जिंकलो. उद्या निकाल काय होईल, काय ते होईल ते परमेश्वराला माहिती, सर्व मतदारांच्या हाती. पण सगळ्यात जास्त आनंद मला असा वाटतो की मी हे 4 कुटुंब एकत्र आणले. आज हे भाऊ एकत्र आहे, आपल्या राजकारणामुळे एकत्र आहे, याच्यातच आपण राजकारण जिंकलो हेच मी समजतो. पुन्हा एकदा सर्वांना सांगतो की युवा परिवर्तन पॅनलला सर्वांनी भरघोस मतांनी विजय करा. आणि खरंच जर सोनांबे गावाची प्रगती पाहिजे असेल आणि सोनांबे गाव इतर गावांसारखं गुणागोविंदाने नांदवायचं असेल तर सर्व युवा पिढी सर्वांनी बाकीचे येवेदावे एकत्र या. सर्वांनी एकत्र येऊन आपण सगळ्या या उमेदवारांना निवडून देऊ आणि निश्चितच तुम्ही आम्हाला सर्वांना यश देशाल. आणि ह्या यशाबद्दल आम्ही सर्व तुमचे ऋणी राहू. आणि तुम्ही सांगितलेल्या ज्या गरजा आहे, प्रत्येक वार्डमधले जे काम आहे, आम्ही आधीच सांगितले, मी पुन्हा एकदा सांगतो की मी माझे उमेदवार निवडताना सर्वांना पहिल्यांदाच सांगितले, सरपंच कोणी असो, जो तो ज्या त्याच्या वार्डमध्ये सरपंच असेल, ज्या त्याच्या वार्डमध्ये काम करायचा अधिकार हा ज्या त्याच्या सदस्याला असेल, तिथं माझा पण कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप राहणार नाही. कारण पुन्हा एकदा सांगतो, सर्व तरुण युवा पिढी आणि कोणालाही पण सर्व स्वतःच्या राजकारणावरून स्वतःचा प्रपंच करायला तयार नाही. हे सर्व स्वतःच्या पायावर उभे, प्रत्येकाचा चांगला वेल सेटल बिझनेस आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांना मी मतदारांना आवाहन करतो की सर्वांनी एकत्र घेऊन 2021 ते 2025 या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये गुणागोविंदाने ग्रामपंचायतीची निवडणूक लढून सर्वांना भरघोस मताने निवडून द्या आणि युवा परिवर्तनाचा विजय करून गुलाल लावून गावाच्या परिवर्तनामध्ये सगळ्यांनी साथ द्या ही सर्वांना विनंती करतो. थांबतो. नमस्कार. सोनांबे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या गावातील पंचवार्षिक निवडणुकीत गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, सर्व मार्गदर्शक, युवक मित्र, बंधू भगिनी या सर्वांच्या आशीर्वादानं या ठिकाणी डॉक्टर पवार यांच्या नेतृत्वाखाली युवा परिवर्तन पॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि या पॅनलच्या माध्यमातून सर्व सोनांबे गावातील तळागाळातील कार्यकर्ते, युवक, ज्यांना सामाजिक बांधिलकीचं भान आहे, अशा प्रकारचे सगळे युवक मंडळी या ठिकाणी यांना उमेदवारी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. हे सर्वजण गावातील या अगोदर ज्या काही गावात छोट्या मोठ्या समस्या निर्माण झाल्या त्या समस्या सोडवण्याच्या साठी या सगळ्या मंडळींनी अगदी चांगल्या प्रकारचे प्रयत्न या ठिकाणी केलेले आहेत. उदाहरणार्थ, गावात उन्हाळ्याच्या वेळेत जी काही पाण्याची भीषण टंचाई निर्माण होते, अशा वेळेस डॉक्टरांनी आपला वाढदिवस वेगळ्या खर्चिक स्वरूपात साजरा न करता आपल्या वाढदिवसाला होणारा खर्च हा गावातील ग्रामस्थांना पिण्याचं पाणी उपलब्ध करून त्यासाठी टँकरद्वारे संपूर्ण गावभर पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलं. हा एक स्पष्टपणे दिसणारा गावाच्या दृष्टीने चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवला. अशा प्रकारचे अनेक उपक्रम या ठिकाणी या मंडळीने राबवलेले आहेत. पाण्याची समस्या असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारची समस्या असेल, ही मंडळी सर्वजण एकोपाने प्रश्न सोडवतात. आणि यापुढेही या ठिकाणी आज ते निवडणुकीच्या रिंगणात आपल्यासमोर येत आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून हे सर्वजण विजयी होतील याबद्दल तिळमात्र शंका नाही. परंतु तरी हे सर्वजण निवडणूक जिंकल्यानंतर, निवडून आल्यानंतर गावाच्या विकासासाठी अहोरात्र कटिबद्ध असतील याबाबत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही. ते लोकाभिमुख काम या ठिकाणी करतील, भरकटत जाणार नाही, जेणेकरून गावाला, समाजाला इजा किंवा हानी होईल अशा प्रकारचं भविष्यात वर्तन करणार नाही. त्याचं कारण असं, या सर्वांना आमच्यासारखे सर्व ज्येष्ठ मंडळी
या सर्वजणांचं ज्येष्ठांचं ऐकणारी मंडळी आहे ही. आणि त्यांना आवर घालण्यासाठी, त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी कार्यरत आहोतच. म्हणून ही मंडळी गावाचा विकासच करतील आणि ही एक चांगल्या प्रकारची संधी सोनांबेकरांना या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. या संधीचं सोनांबेकर निश्चितच सोनं करून घेतील अशा प्रकारची खात्री मी या ठिकाणी बाळगतो. जय शिवराय. आज सोनांबे गावातील सर्व तरुण वर्ग एकवटला आहे. तो राजकारण करण्यासाठी नाही, तो फक्त गावाच्या विकासासाठी. गेल्या 20-25 वर्षापासून आम्ही बघतोय गावात कुठल्याही प्रकारचा विकास होत नाही. पण राजकारण इतक्या वेगानं होतं, इतक्या गतीनं होतं, तर गरीब कुटुंबातील परपंच उद्ध्वस्त होतात. त्या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी आज आम्ही सर्व युवा पिढी, तरुण वर्ग एकत्र येऊन आम्ही युवा परिवर्तन पॅनलची उभारणी दिलेली आहे. हा युवा परिवर्तन पॅनल या सोनांबे गावात विकासाचा झंझावात आणल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्व मतदार राजांना मी एकच विनंती करीन, युवा परिवर्तन पॅनलला मत म्हणजे सोनांब्याच्या विकासाला मत, म्हणजे सोनांब्याच्या प्रगतीला मत. या गावाचा जो 20 वर्षात काही विकास झाला नाही, तो 5 वर्षातच आम्ही पूर्ण करून दाखवू असा आमच्या सर्व तरुणांचा मानस आहे. आम्ही जर शासनाकडून कमी पडलो तर वैयक्तिकरित्या आम्ही खिशातूनही आमची खर्च करण्याची दानत आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार करणार नाही किंवा भ्रष्टाचार करण्याची कुणाला गरज नाही. आम्ही मतदार राजांच्या कृपेने सर्व सदन आहे. म्हणून युवा परिवर्तन पॅनलसाठी सर्व मतदारांना विनंती करतो, आमचे 11चे 11 सदस्य विजयी करा आणि सोनांबे गावाच्या विकासाला मत द्या एवढीच विनंती करतो. तानाजी रामभाऊ पवार, मी सोनांबे गावचा रहिवासी असून आमच्या सोनांबे गावामध्ये आमचे सर्व ज्येष्ठ युवकांचं मार्गदर्शनच्या खाली आम्ही युवा परिवर्तन पॅनलची निर्मिती केली आहे. या युवा पॅनलमध्ये सर्व उमेदवार जे आहे हे सर्व युवा पिढी आहे, जे 18 ते 42 वयोगटातील सगळे उमेदवार आहे. आणि हे जे उमेदवार आम्ही या पॅनलमध्ये दिले आहेत ते अतिशय त्यांची परिस्थिती, त्यांचं शिक्षण सगळं योग्य असा उमेदवार आम्ही निवडून पारखून आम्ही ह्या पॅनलमध्ये घेतले आहेत. तरी मी मतदार राजांना विनंती करेन की येत्या 15 तारखेला जे मतदान आपल्या गावात होणार आहे आणि यासाठी आपल्या गावाच्या विकासासाठी, गावाच्या विकासामध्ये त्यामध्ये शिक्षण असेल, पाणी असेल, गावचा वेगवेगळ्या समस्या असतील ते सोडवण्यासाठी हे जे उमेदवार आहेत हे त्या कामासाठी सक्षम असे उमेदवार आहेत. आणि ह्या उमेदवारांना आपण आपलं बहुमूल्य मत देऊन येत्या 15 तारखेला हे आपले 11 उमेदवार आहेत, हे 11च्या 11 उमेदवारांना प्रचंड मताने विजय कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा विनंती करतो, येत्या 15 तारखेला आपले सर्वांनी मतदान करून या पॅनलला प्रचंड मताने विजय करावे. दीपक जगताप यांनी तर 2 महिने अगोदरच त्यांच्या वार्डात शौचालय दुरुस्तीसह गटारी व स्वच्छतेची कामे सुरू केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तसेच त्यांच्यासारख्या युवकांना गरज भासेल तेव्हा साथ देण्याचे ग्रामस्थांनी ठरवले असल्याचे बोलले आहे. नमस्कार, जय भीम. माझ्याच लग्नाला 18 आणि 19 वर्ष झालेली आहेत. तर माझ्या लग्नापासून मी बघत आलेली आहे या राजवाड्यात म्हणजे विकास म्हणजे हा अजिबात झालेला नाही आहे. दर पंचवार्षिक निवडणुका होतात, सरपंच निवडून येतात, बॉडीवर सदस्य निवडून येतात, परंतु ते मात्र काहीही करत नाही. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा एक नाही 1000 वेळा येतात, मीटिंग घेतात, आश्वासनं देतात. इथे गटारी नाही आहेत. अगदी माझ्या दारासमोर अगदी 9-10 घरांचं पाणी जातं, 9-10 घरांचं पाणी जातं, पण गटार नाही आहे. त्या गटारीत येऊन बघा, घाण खूप आहे.
तुम्ही गावातल्या गटारी बघा, झाकलेल्या गटारी आहेत, त्या वारंवार स्वच्छ केल्या जातात, पण 5 वर्षात एकही व्यक्ती ग्रामपंचायतीमधून इकडं बघायला येत नाही किंवा गटार साफ करायला येत नाही. जेव्हा हे लोक निवडून येत होते, आमच्या दलित वस्तीला टँकर येत होता, तर तो टँकरसुद्धा इथं फक्त आम्हाला 10-15 ड्रम, बाकीचे इतर लोकांचेही यायचे, आमचेच नाही तर इतर घरकुलातले इकडचे तिकडचे ड्रम यायचे, तरी पण थोडंसं पाणी देऊन बाकीचा टँकर हा गावात जात होता. अगदी तिकडं टाक्यात दररोज पाणी ओतलं जात होतं. तो टाका इथून खूप लांब आहे. आपली शाळा आहे, मराठी शाळा, प्राथमिक शाळा तिथे आहे. गेले 3 वर्षापासून आम्हाला डॉक्टर रवी पवार यांनी पाणी टँकरनी स्वतः त्यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाचा अनावश्यक खर्च न करता त्यांनी संपूर्ण गावाला टँकरने पाणी पुरवलं. 3 वर्षापासून सतत त्यांचं हे कार्य सुरू आहे. आणि आता आमच्या दलित वस्तीसाठी त्यांनी एक जलपरी मोटर, तुम्हाला सांगते टाकी आणि पाईप अशी पाण्याची कायम स्वरूपाची सोय करून दिलेली आहे डॉक्टर रवी पवार यांनी. आता हे काय गटारी साफ करताय का? हा साहेब. कोणी सांगितले साफ करायला? दीपक जताप सांगितले साहेब. कधीपासून करताय? एक परवापासून करतो साहेब. गावात सर्व गटारी साफ केल्या? हो सगळे. अजून नाही साहेब, आता कालच्यापासून तिकडून मी लय घाण होतो, गुरतुला तोडता साफ करता आलो जळके धरून. अजून काय काय स्वच्छता केली? मी संडास साफ केलं साहेब, भांडे बसवले, टाकीवरचं साफसफाई केलं सगळे संडास टाकीवरचं. मग 4चं पाईप जोडवले, टाकीला नेऊन घाण टाकलो, सगळे व्यवस्था करून ठेवली. मग आता पाहून जा तेवढं असे. याचे पैसे कोण देणार आहे तुम्हाला? ते दीपक जताप देईल शेट आपल्याला. या ग्रामपंचायतीत एकूण 11 सदस्य असणार आहेत. त्यासाठी सर्व जागांवर युवा परिवर्तन पॅनलने उमेदवार दिलेले आहेत. सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी तरुण वर्गाबरोबरच माजी सैनिक आणि ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत असल्याने विरोधकांनाही विचार करायला लावणारी निवडणूक पाहावयास मिळणार आहे. तेव्हा जाणून घेऊया प्रभागनिहाय उमेदवार आणि त्यांच्या गाव विकासाच्या संकल्पना काय आहेत ते. एसएन न्यूजसाठी सुरेश कपिले. मी जनार्दन लक्ष्मण पवार, युवा परिवर्तन पॅनलकडून वार्ड क्रमांक 1 मधून उमेदवारी अर्ज सादर केला आहे. या वार्डाचं या अगोदर देखील 5 वर्ष मी प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्या वार्डातील माता भगिनींच्या समस्या तसेच शेतकरी वर्ग असेल त्या लोकांच्या देखील समस्या निवारण करण्याचा मी 5 वर्ष प्रयत्न केला आहे. आमच्या वार्डमध्ये कोणंबे धरणातून निघणारी पूरचारी हिची मोठी समस्या ही राहून गेलेली आहे, तर ती पूर्ण करण्याचा मी या 5 वर्षात प्रयत्न करणार आहे. त्या वार्डमध्ये डांबरीकरण, रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा तो एक माझा माणूस आहे व स्ट्रीट लाईट या खूप महत्त्वाच्या 3 समस्या आहेत, तर त्या तिन्ही समस्या दूर करण्याचा मी या 5 वर्षात प्रयत्न करणार. या अगोदर देखील मी या वार्डामध्ये प्रतिनिधित्व केलं असून ते करत असताना मी फक्त एक वार्डाचं प्रतिनिधित्व म्हणून ते केलेलं नाहीये. गावामध्ये कानाकोपऱ्यामध्ये मोठमोठ्या प्रकारच्या शासनाच्या योजना, शासनाचे लोकप्रतिनिधी यांच्याकडनं देखील कामे आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे या वार्डामधून मला लोक पुन्हा निवडून देतील ही मला 100% खात्री आहे. आणि पुन्हा 5 वर्षामध्ये मी त्यांच्या खूपशी अशी मोठी सेवा करू शकू असा मी प्रयत्न ठेवणार आहे. नमस्कार, जय शिवराय. मी प्रमिला अनिल पवार, ग्रामपंचायत सोनांबे वार्ड क्रमांक 1 मधून ओबीसी महिला म्हणून मी उमेदवारी करीत आहे. मी महिला असल्यामुळे महिलांचे इतर प्रश्न, काही अडीअडचणी असतील, पाण्याचा प्रश्न, नळाचा लाईट वगैरे, प्रत्येक घरात पाणी वगैरे आणण्याचा प्रश्न हा मी करण्याचा प्रयत्न करेन व सर्व मतदारांनी मला साथ द्यावी हीच विनंती. रामकृष्ण हरी. मी भगवान भीमाजी पवार, वार्ड क्रमांक 1 मधून उमेदवारी करीत आहे. मी मळ्यातील रस्ते, लाईट, शिक्षणाचे, मुलांचे इतर कामे असतील तर मी महत्त्वाचे कामे जे असतील ते मनपूर्वक करीन. जय शिवराय. मी समाधान नारायण गोडके, वार्ड क्रमांक 2 मधून ओबीसी पुरुष इथे उमेदवारी करत आहे.
ग्रामपंचायत 2021 ते 2025 या निवडणुकीसाठी माझी उमेदवारी माझ्या मित्रपरिवार साई भक्त मित्रपरिवार व माझे मित्रबंधू डॉक्टर राहुल पवार यांच्या आग्रहाखातर मी या वार्डात उमेदवारी करत आहे। तसेच मला मतदारांनी या संधीचं सोनं करण्यासाठी संधी द्यावी याची मी अपेक्षा बाळगतो आणि त्या संधीचं मी सोनं करेन। धन्यवाद। मी रोहिणी ढगळे सोनांबे ग्रामपंचायत निवडणुकीतील युवा परिवर्तन पॅनलमधील वार्ड क्रमांक 2 ची उमेदवारी करत आहे। वार्ड क्रमांक 2 मधील शाळा शिवार रस्ते व आदिवासी समाज कल्याणाचा विचार करेल, विविध योजना राबवण्याचा प्रयत्न करेल। जय शिवराय। मी ज्योती सोमनाथ पवार सोनांबे ग्रामपंचायत निवडणुकीतील युवा परिवर्तन पॅनलमधील वार्ड क्रमांक 2 ची उमेदवार आहे। मतदारांनी मला संधी दिल्यास मी वार्डातील पाणी प्रश्न शिवार रस्ते वार्डातील दोन्ही शाळांतील विद्यार्थ्यांच्या चांगल्या शिक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करीन। या वार्डातील आदिवासी समाज असल्याने त्यांच्या कल्याणाचा विविध योजना राबवण्याचा प्रयत्न करीन। धन्यवाद। नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांना माझं त्रिवाण अभिवादन। मी सुजाता जगताप, मी वार्ड क्रमांक 3 मधून उमेदवारी करत आहे। महिलांसाठी स्वच्छता ही महत्त्वाची आहे, त्याच्यासाठी मी महिलांसाठी टॉयलेटची व्यवस्था करणार आहे। तसेच 3 नंबरच्या वार्ड मध्ये मी हाय मास्टर लाईटचा पण सर्व लोकांसाठी गावामध्ये हायलाइटची पण व्यवस्था करणार आहे। त्याच्यासाठी गावामध्ये हँडपंप पण मी महिलांची पिण्याचा पाण्याचा प्रश्न पण सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत। त्याच्यासाठी महिलांनी आम्हाला सर्व युवा पॅनलला नवीन लोकांना संधी द्यावी व त्याच्यासाठी सर्वांनी आम्हाला भरभरून मत द्यावे ही माझी तुमच्या सर्वांकडून अपेक्षा आहे। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदिवासी समाजाचे आद्य क्रांतिकारी वीर बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, सर्व मुस्लिम समाजाचे दैवत यांना त्रिवार अभिवादन करतो। मी श्री दीपक तुकाराम जगताप, युवा वर्तन पॅनलचे आमचे सहकारी डॉक्टर रवींद्र रामनाथ पवार यांच्या सहकार्याने मी आजपर्यंत सोनांबे गावची सेवा करण्याचा जो काही प्रयत्न केला आहे तो मी नेहमी करण्याचा आपणा सर्वांना विश्वासात घेऊन करणार आहे। वार्ड नंबर 3 मधून सर्वसाधारण महिला या जागेवर माझी पत्नी सौभाग्यवती सुजाता दीपक जगताप यांची जी उमेदवारी माझ्यावर सर्वांनी विश्वास ठेवून दिली आहे ती मी माझ्या कामाची एक आगळी वेगळी पद्धत पाहून दिली आहे, ती मी सर्व सार्थ ठरवीन व वार्डातील सर्व महिला वर्ग, युवा त्याचप्रमाणे सर्वसामान्य मतदारांच्या ज्या समस्या आहेत त्या मी परिपूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करीन अशी ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। माझं नाव शरद पांडुरंग डगळे, मी राहणार सोनांबे। माझे शिक्षण BA कंप्लीट। मी वार्ड क्रमांक 3 मधून अनुसूचित जमाती पुरुषची ग्रामपंचायत सोनांबे याची उमेदवारी लढत आहे। माझी उमेदवारी ही माझे मित्र परिवार सगळे यांनी मला युवा परिवर्तन पॅनलकडून ही उमेदवारी माझी निश्चित केली आणि मला स्वतः समाजकार्य करण्याची खूप आवड आहे आणि मी सगळ्या पाणी म्हणा, वीज, अंडरग्राउंड गटारी या सगळ्या सोयींचा अभ्यास करून अत्यंत प्रामाणिकपणे मी माझं वार्ड क्रमांक 3 ची समस्या सोडवण्याचे मी पूर्णपणे काम करीन आणि आमच्या पॅनलला एक असं समाजकार्य करण्याचं खूप असं धाडस हे बघूनच मी उमेदवारी ही वार्ड क्रमांक 3 मधून करत आहे। मी आरती विकास पवार, वार्ड क्रमांक 4 मध्ये युवा परिवर्तन पॅनलमध्ये मी उमेदवारी करत आहे।
आपल्या वॉर्डमध्ये महिला समस्या, अंगणवाडी, सिंगल फेज या मी परिपूर्ण करेल निवडून आल्यानंतर. तरी आपण सर्वांनी युवा परिवर्तन पॅनलला सर्व उमेदवारांना निवडून द्यावे ही नम्र विनंती. मी सौ पुष्पा योगेश पवार, ग्राम निवडणूक 2021 वार्ड क्रमांक 4 यामध्ये ओबीसी महिला म्हणून उमेदवारी करत आहे. तर मला महिला सशक्त बनवायच्या आहेत. महिलांच्या ज्या ज्या काही अडचणी असतील त्या मी समजू शकते, कारण मी पण एक महिलाच आहे. त्या अडचणी मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करील आणि करेलच. तसेच दलित समाजाच्या आजपर्यंत ज्या काही योजना असतील त्या कधी पूर्ण झाल्या नाही, त्या पण मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करल. आणि मला असं वाटतं लहान मुलांसाठी पण काहीतरी करावं. त्यासाठी मी अंगणवाडीची योजना माझ्या मनात योजना करल, म्हणजे अंगणवाडी पण आणलच. आणि ह्या अजूनही महिलांसाठी काही योजना असतील तर त्या पण मी माझ्या 4 नंबर वार्डमध्ये राबवल आणि या सर्वांचा पाठपुरावा मी करलच असे मी आश्वासन देते. त्यासाठी मला आणि माझ्या युवा परिवर्तन पॅनलला मतदारांनी मतदान करून विजयी करा, म्हणजे हे सर्व आम्हाला शक्य होईल अशी मी आशा बाळगते. मी डॉक्टर रवींद्र रामनाथ पवार, शिक्षण HSC DVSC आणि AH. तिसरी उमेदवारी सर्वसाधारण पुरुष या गटात मी माझी उमेदवारी ठेवली. ती सर्वांनी एकत्र घेऊन 2021 ते 2025 या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये गुणागोविंदाने ग्रामपंचायतीची निवडणूक लढून सर्वांना भरघोस मताने निवडून द्या आणि युवा परिवर्तनाचा विजय करून गुलाल लावून गावाच्या परिवर्तनामध्ये सगळ्यांनी साथ द्या ही सर्वांना विनंती करतो.